बघा आज आपण बघणार आहोत की तो टेक्स्ट बघा मी या गणपतीच्या फोटोला टच करते आणि हा जो टेक्स्ट आहे ना तुम्ही ट्रान्सपरंटमध्ये कसा सेव्ह करू शकता आणि मला या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आता इथे सर्वात अगोदर तुम्हाला असं टेक्स्ट बनवायचं आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला पिक्सल लॅब ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं काही तुम्हाला पेज दिसेल. आता इथे म्हणून दिसेल बघा, इथे तुम्हाला 3 डॉटवर टच केल्यानंतर तुम्हाला इथे इमेज साईज म्हणून दिसेल, यावर टच करायचं आहे. आणि तुमचं जे पेज आहे तुम्हाला किती आडवं पाहिजे, यूट्यूब पेज आहे घ्या, उभं पाहिजे असेल तर 9x16 घ्या, म्हणजे 16x9 आहे ना त्याला उलटं करून टाका. बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला ते घ्यायचं. आता हे आपण उभ्यामध्ये घेतलेलं आहे. जर तुम्हाला आडव्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही 16x9 म्हणजे त्याचं उलटं करून टाकायचं. आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथे हे जे पेज आहे ओपन होणार आहे. आता हे जे टेक्स्ट दिसते ना तुम्हाला, या टेक्स्टमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे. आता इथे बघा मी इथे पाटील नाव लिहिते, तुम्हाला एक डेमोसाठी नाव लिहून दाखवते. आता इथे आपण एक शिंदे नाव लिहूया आणि इथे पाटील लिहूया. आता पाटील आणि शिंदे नाव लिहिल्यानंतर बघा तुम्हाला असं काही पेजवर आलेलं दिसेल. आता तुम्हाला याला फॉन्ट लावायचे आहे. तर फॉन्टबद्दल मी भरपूर सारी माहिती दिलेली आहे. तुम्ही फ्रीमध्ये फॉन्ट कसे घेऊ शकता, कुठून घेऊ शकता, हे संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते लिंक देऊन देईल चॅनल आपला व्हिडिओची, तिथून पण तुम्ही ते बघू शकता. आता इथे बघा तुम्हाला 2 लाईन दिसतात. वरती लाईन आहे एक ही आणि एक खालती लाईन आहे. बघा या लाईनमध्ये तुम्हाला ही स्क्रॉल होत नाही, ही लाईन, आणि ही स्क्रॉल होते. तर आता तुम्हाला सर्वात अगोदर एमध्ये यायचं आहे, 2 नंबरच्या बॉक्समध्ये एमध्ये. बघा आता इथे तुम्हाला 2 लाईनिंग दिलेल्या आहे. 2 लाईनिंगमध्ये तुम्ही काय करू शकता, वरच्या लाईनमध्ये स्क्रॉल करू शकता आणि खालच्या लाईनमध्ये तुम्ही स्क्रॉल करू शकत नाही. आता इथे एमध्ये यायचं आहे. एमध्ये आल्यानंतर तुम्हाला आता इथे फॉन्ट लावायचं आहे. फॉन्ट लावताना तुम्ही इथे इंग्लिश, मराठी कुठले फॉन्ट आहे तुमच्याकडे ते घेऊ शकता. आता इथे माय फॉन्टमधून तुम्हाला कुठला फॉन्ट पाहिजे तो घ्यायचा आहे. आता ह्या नावाला फक्त इंग्लिश टू मराठी फॉन्ट लागतात. आता तुम्ही इथे सर्च पण करू शकता. आता इथे माझ्याकडे 5 फॉन्ट देऊन दाखवते तुम्हाला, एक मीडियमवाला. अशा पद्धतीने तुम्ही ते फॉन्ट लावू शकता. आता यामध्ये छान छान फॉन्ट कसे लावायचे आता हे बघूया. तुम्हाला इथे बघा अशा पद्धतीचे जे फॉन्ट असतात ना ते घ्यायचे आहे यामध्ये पिक्सल लॅब ॲपमध्ये. बघा आता तुम्ही श्रीलिपी फॉन्ट घेऊ शकता, इन्फिनिटी फॉन्ट आहे, भरपूर सारे आहे. तुम्ही कुठलेही फॉन्ट वापरू शकता. बघा यामध्ये पण तुम्ही चेंजेस करू शकता. हे देवनागरी फॉन्ट आहे, इंग्लिश आणि मराठीला लागतात हे फॉन्ट. बघा आता इथे वेगवेगळे फॉन्ट आहे, पॉपिन आहे आणि इथे राजधानी फॉन्ट आहे, मिडल, रेग्युलर असे फॉन्ट दिले. फॉन्टची फॅमिली तुम्हाला सांगितलेली आहे मी अगोदर कशी असते. तर फॉन्ट आहे ना हे श्रीलिपीचे फॉन्ट आहे. आता हे जे संपूर्ण फॉन्ट दिसतात ना हे श्रीलिपीचे आहे. तुम्ही हे पण फॉन्ट घेऊ शकता. आता इथे आपण श्रीलिपीचा फॉन्ट कुठलाही फॉन्ट आता याला लागणार नाही. आता हे फॉन्ट कसे द्यायचे तर आपण हे बघूया. आता इथे बघा सर्वात अगोदर तर तुम्हाला हे ॲप घ्यायचं आहे, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. हे ॲप घेतल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करून घ्यायचं आहे. बघा इथे आता तुम्हाला ते कशामध्ये पाहिजे हे पण बघूया आपण. आता इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिलेले आहे. इथे कुठल्या कोडमध्ये तुम्हाला पाहिजे, AMS मध्ये पाहिजे की DG मध्ये पाहिजे की इन्फिनिटिव्ह की श्रीलिपी किंवा कृतीदेव, यामधले तुम्ही हे 5 जे दिलेले आहे ना तुम्हाला हे तुम्ही यामधले कुठलेही वापरू शकता. बघू शकता इथे 5 प्रकारचे आहे. आपण 5 प्रकारमध्ये जास्त टाईप करत असतो. तर याचे तुम्हाला युनिकोड काढायचा आहे. तो युनिकोड पिक्सल लॅब ॲपमध्ये ॲड करायचा. तिथून तुम्ही ते जे नावं आहे ते घेऊ शकता. आता इथे बघा मी श्रीलिपीचं जे आहे ना ओपन केलेलं आहे. श्रीलिपीचं ओपन केल्यानंतर आता इथे मला मराठीमध्ये लिहून घ्यायचं आहे शिंदे आणि पाटील. बघा आता मी इथे शिंदे आणि पाटील हे जे आहे ना कीपॅड आपल्याला मराठीमध्ये करायचं आहे. जसं आपण व्हॉट्सअपला लिहितो तशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. हे लिहिल्यानंतर तुम्हाला युनिकोड टू शेअर लिपी लिहिलेला आहे, श्रीलिपी लिहिलेला आहे. यावर टच करायचं. अशी छोटीशी ॲड आहे. हे ॲड बघितल्यानंतर तिला टच करून क्रॉप करून घ्यायचं आहे. ॲडला बंद करायचं आहे. नंतर तुम्हाला ते कोड जो आहे तो कॉपी करायचा आहे. बघा इथे अशा पद्धतीचा ॲड आलेला आहे, ते कट केलेला आहे आपण. आणि नंतर बघा खाली तुम्हाला शेअर कॉपी नाव दिसते, या कॉपीवर टच करायचं. कॉपी झाला युनिकोड आणि युनिकोड कॉपी झाल्यानंतर इथे पेस्ट करायचं आहे. तर यासाठी आपल्याला इथे पेनाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे वरती बघा, आणि इथे जो काही कोड आलेला आहे ना आता तो पेस्ट करायचा. हे डिलीट करून टाकायचं आणि इथे पेस्ट करायचं ना ओके करायचा. बघा आता इथे आपण ऑलरेडी श्रीलिपीचा फॉन्ट दिलेला आहे ना याला, म्हणून तो असा दिसतोय आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही हे फॉन्ट वापरू शकता. पुन्हा मी त्या फॉन्टमध्ये जाते. तुम्ही ज्यामध्ये तुम्ही बनवलेला आहे, श्रीलिपीमध्ये बनवलं ना आपण, तर तुम्ही श्रीलिपीचेच देऊ शकता याला, दुसरा कुठलाच फॉन्ट देऊ शकत नाही. यामध्ये श्रीलिपीचेच राहतात. अशा पद्धतीने तुम्ही ते फॉन्ट वापरू शकता. जर तुम्हाला दुसरं कुठलं पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या यामध्ये जावं लागते, युनिकोडमध्ये. ह्यामध्ये आले तुम्ही युनिकोड ॲपमध्ये जर आलात तुम्ही तर DG, MS
श्री, कृतिदेव हे तुम्ही द्यायचे. मग तुम्हाला ते वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने आपण हे नाव बनवलेलं आहे. आता या नावाला कलर कसा द्यायचा बघा. इथे यायचं एमध्येच आहे आपण आणि इथे कलरमध्ये यायचं. कलरमध्ये आल्यानंतर तुम्ही पिंक कलर, रेड कलर असे कुठलेही कलर देऊ शकता. अजून तुम्ही ग्रेडियंटमध्ये पण कलर देऊ शकता बघा आता इथे. आणि तुम्ही ग्रेडियंटचे कलर पण सेट करू शकता तुमच्या चॉईसनुसार. अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे. आता याला ट्रान्सपरन्सीमध्ये कसं सेव्ह करायचं बघा. आता इथे तुम्हाला खालच्या लाईनमध्ये डबल बॉक्स दिलेला आहे बघा. ए नंतर दुसऱ्या नंबरचा बॉक्स आहे, यावर टच करायचं. वरच्या लाईनमध्ये स्क्रॉल करायचं नाही आहे, फक्त 2 नंबरचं ट्रान्सपरंटमध्ये सेव्ह करायचं. आता हे ट्रान्सपरंटमध्ये सेव्ह होणार आहे. वरती बघा तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे प्लसच्या चिन्हाच्या समोर आणि तिथे तुम्हाला सेव्ह टू इमेज करून घ्यायचं आहे. सेव्ह टू इमेज करताना इथे कस्टम लिहिलेलं आहे, ते इथे अल्ट्रा करायचं आहे बघा. छोटंसं चिन्ह आहे, अल्ट्रा केलं की तुम्हाला सेव्ह टू गॅलरीमध्ये जायचं आहे. हे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ते सेव्ह होईल. आता हे कसं ॲड करायचं आहे दुसऱ्या ॲपमध्ये ते बघूया. आता इथे बघा आपण ऑलरेडी एक इनशॉट ॲपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे, तर मी इथे जे काही माझं घेतलेलं होतं ते सर्व डिलीट करते. आता इथे बघू शकता तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं बॅकग्राऊंड अगोदर ॲड करायचं आहे. नंतर PIPमध्ये जाऊन तुम्हाला इथे जे काही तुम्ही टेक्स्ट लिहिलेलं आहे, आता हे शिंदे पाटील लिहिलेलं आपण, हे असं ॲड करून घ्यायचं. तुम्ही छोटं मोठं कसं करायचं ते करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे नावं लिहून छान पद्धतीने लग्नपत्रिकेच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच आपण छान माहिती देत असतो मराठीमध्ये, सोप्या भाषेमध्ये, जेणेकरून तुम्हाला समजणार अशा भाषेमध्ये. तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे हे पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.